शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतात. कुणाचा बरा वाईट अनुभव असताना सुद्धा आज खऱ्या अर्थानं मार्केटिंगच्या बाबतीमध्ये चांगलेच अनुभव जास्ती पाहायला भेटतात. खरं तर मार्केट पुण्यामध्ये सुद्धा आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मी सांगतो की आजूबाजूला तुम्ही जा, तिथली परिस्थिती पहा. ज्यावेळेस तो शेतकरी फिरून येतो त्यावेळेस 20 रुपये किलोची आपल्याकडे वाढच होती हे बोलून दाखवतात. आता तुमचं नाव सांगा आणि तुमचा अनुभव सांगा. माझं नाव नितीन दादा सभाजी, राहणार बेलंडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. मी काल माझी गोटी, तुम्ही आता कसे बोलले गोटी सरासरी काल 86 रुपयांनी गेली, आज तीच गोटी मला 90 रुपयांनी गेली. म्हणजे वाढ मिळाली 100%. 100. आणि हे प्रत्येक दिवस वाढीचा भेटणार आहे. आणि मी काय केलं, काल इथं मुक्कामाला थांबलो म्हणजे इथं, आणि नंतर रात्रीचं नियोजन केलं. काल 79 कॅरेट होते, आज 71 कॅरेट काढले. आज मला पहिल्यापेक्षा 100% बाजार भारी भेटले. आणि आणि 1 नंबर माल जागेवरती माल म्हणजे 2-4 दिवसापूर्वी जागेवरती माल मला 70 रुपये किलो मारला. 70 रुपये किलोने जागा माहिती. आज गुटी काल काय विकली आज काय विकली? काल 86 रुपये किलोनी, आज 90 रुपये. मग मला सांगा गुटीच्या रेट मध्ये सुद्धा जागा मागणी नाहीये आणि शेतकऱ्याला कुठंतरी भयभीत झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला वाटत होतं देऊन टाकावा, उद्या पाऊस आला तर काय होईल. पण 70 मधून परत रिजेक्शन केलं असतं तर त्याच्यातनं 50-52 हातात पडला. 70 मध्ये त्याने असा विषय बोली केली की बा तुमचा खरडा डाग वगैरे आणि गुंडी एवढा डाग मी चालवणार, बाकी डाग रिजेक्शन मारणार आणि 50+ पुढचं फळ घेणार. तुम्ही आता दाखवलं ना त्याच्या पुढचं फळ घेणार. म्हणजे माझा माल आता सरासरी आता 70 कॅरेट आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 20 कॅरेट रिजेक्शन मारला असतं. तो घेऊन किती घेणार आहे? 70 रुपये. आणि साईज कमी पडली. पण साईज जरी कमी पडली तरी आज मला सांगा ना, ही गोटी नाही 85 रुपये आज हा माल गेलेला आहे. ह्याच्यात बारीक पण आहे, मोठा पण आहे. आणि आता इथून पुढे तुम्हाला गोटीलाच रेट जास्त दिसणार आहे, वरच्या मालाला नाही, गोटीलाच रेट असणार आहे. तुझ्या छट पूजा येईल त्यावेळेस अजून गोटीचे रेट वाढणार आहेत. परंतु आता ते पुढे किती वाढेल त्याच्यापेक्षा आता माल ओव्हर होऊ नये एवढी आपण काळजी घेऊन माल तोडला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही 70 रुपयांनी मागून अगदी बिंदासपणे धाडस केला असेल तर मला असं वाटतं युट्यूब पाहूनच केलं. युट्यूब पाहून आणि मला पहिल्याच वेळ होती की बा मला केडीचा एकदा भेट देऊच, काय होईल ते पाहू. वन टाइम निर्णय घेतला. पहिल्या स्टार्टला डायरेक्ट 80 कॅरेट काढले, 79 कॅरेट काढले. मला काय होईल ते होईल भाऊ. पण आल्यावर एकदम समाधान वाटलं आणि मनासारखं झालं. मनाच्यापेक्षाही चांगलं रेट बी आपल्याला भारी भेटले आणि काय होतं ते झालं. खऱ्या अर्थानं शेतकरी या ठिकाणी येत असताना मला समाधान होतो. आता यांचे मुळीक साहेबांचा आपण अनुभव घेऊ. खरं तर हे खूप चांगल्या पदावरती सर्व्हिस काम करतात. त्यांच्या मिसेस सुद्धा अगदी शासकीय नोकरीमध्ये आहेत आणि या सगळ्या ह्याच्यातनं सुद्धा बाग चांगली आणतात. तर तुम्हाला मार्केटिंग मध्ये काय अनुभव आला एवढ्या 8-10 दिवसामध्ये? ऍक्च्युली कसं आहे की पावसामुळं सगळ्या शेतकऱ्यांचे खूप हाल झालेले आहेत. माल पिकवताना आणि माल आणताना तोडणीच्या वेळेला जास्त अतिवृष्टीमुळं खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. बऱ्याचशा भागांमध्ये खूप पाऊस असल्यामुळं आणता येत नाहीये आणि जिथून माल येतात ते 80-90% तरी सेकंड किंवा थर्ड नंबरचे माल येतात. एकदम 20%च माल चांगल्या क्वालिटीचे येतात. त्याच्यामुळं तरी पण जागेवरच्या विक्रीत आणि इथल्या विक्रीमध्ये जवळजवळ 10 ते 15 रुपयाचा फरक जास्त दिसतोय. जागेवर आमची बाग 70 ते 80 रुपयानं मागितली होती मागच्या आठवड्यात. इथं आणल्यानंतर 95 ते 90चं ॲव्हरेज पडते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो शेतकऱ्यांना जो दिलासा दिलेला आहे की काही ना काही फुल ना फुलाची पाकळी म्हणून व्यवसाय भाड्यामध्ये 25 रुपये तुम्ही हे दिलेला आहे, परतावा दिलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच थोडा प्रमाणात त्यांना फायदा होणार आहे. आणि मी तुम्हाला म्हणजे बऱ्याच दिवसांपासून म्हणतो की एकाच वाक्यामध्ये सांगतो की शेतकऱ्यांच्या कैवारी केडीचं होतं. अरे खरा तर सगळ्या दुनियाचा कैवारी बळीराजा आहे. तरी पण आमच्या दृष्टीनं एवढ्या पुणे मार्केट, आता मी मार्केटिंगचा खूप अभ्यास केलेला आहे. म्हणजे आता मी पालघर पर्यंत जातो, मुंबई मार्केटचा, पुणे मार्केटचा, बाकी सगळीच्या. पण जे हिथं न्याय मिळतो तो कुठेच मिळत नाही. फक्त आता माझी एकच विनंती, तेवढं गोल्डन शेतफळाला न्याय द्या. एवढंच आहे, कारण की आता सगळ्यात ह्या बागा निघाल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांनी गोल्डनच्या बागा लावलेल्या आणि त्यांना जागेवर व्यापारी आणि त्यात प्रॉब्लेम काय की आळीमुळं भरपूर प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं त्याला एक न्याय देण्याचं पण काम म्हणजे तुमच्या पुढे मोठं ते हेच असणार आहे, हिमालयच असणार आहे. मग त्यातून काही करून तुम्ही जरा थोडंसं त्यात बघा.
नक्कीच खऱ्या अर्थानं आज मुळीक साहेबांचं मला एक कौतुक करावं असं वाटेल. ज्या वर्षापासून इथं आलं त्यांनी अनेक मित्र जोडलेले वेगळ्या वेगळ्या भागातले आणि ते नुसतं मार्केटचा अभ्यास न करत ना, शेतकऱ्यांकडनं पण वेगवेगळ्या पद्धतीने कुठं किती माल आहे, काय कुठे सौदा कसा झाला, त्यांनी कसं मार्केटिंग केलं याचा पण अनुभव घेतात. त्याचा किती प्रमाणात फायदा होतो तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं माहितीये का, तो अनुभव घेणं गरजेचं असतं. कारण की मी मोठ्या एका वक्त्याचं एक भाषण ऐकलं होतं की शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो खरा शेतकरी. म्हणजे बाजारात आपला माल कुठल्या प्रकारे विकला जाईल, बरं ह्या बाजारात जाईल, फलटण बाजारात जाईल का, आमच्या इकडचा फलटण बाजार आहे, फलटण मध्ये जाईल का पुण्यामध्ये जाईल चांगला किंवा मुंबईमध्ये जाईल, ह्या सगळ्याचा सारासार विचार करून शेतकऱ्यांनी माल आणावा. आणि बापू म्हणतात तसे पहिल्यांदा इथं यावं, इथं बघावं, शंका सगळे दूर होतात आणि त्याच्यानंतर माल आणावा. उगाच बरेच जण म्हणतात तिथं गाड्या खाली होत नाहीत. आता मला मागच्या आठवड्यात ती गोष्ट आलती की गाड्याच खाली होत नाहीत. गाडी खाली यायला इथं एवढा मोठा परिसर आहे, इथं 2-2 ट्रक म्हणलं तर एका वेळेस खाली होते. त्यामुळं शेतकऱ्यांनी इथं येऊन बघावं आणि त्याच्यानंतर सगळं ठरवावं. खऱ्या अर्थानं मुळीक साहेबांनी जे सांगितलं की गाड्या खाली होत नाही म्हणून आपल्याला काहीतरी दिशाभूल केली जाते. आता मधल्या काळात ती परिस्थिती होती, परंतु मालही जास्त होता. आता माल सगळीकडे घटलेला आहे, गाड्या आल्याबरोबर खाली होत आहेत आणि कुठेतरी आपल्याला फसवलं जातंय का हे पाहण्यासाठी एकदा मोकळं आलं पाहिजे. आणि जो आता 3 महिने आम्ही शेतकऱ्यांना जे ओला दुष्काळ म्हणून जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल किंवा काही भागात नुकसान कमी झालं असेल तरी पण पावसाने औषध फवारणी जास्त मारावी लागली असेल तर त्या शेतकऱ्यांना कॅरेटला 25 रुपये परतावा हा देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यातनंही शेतकऱ्याला थोडासा खारीचा वाटा म्हणून आमचा हातभार लागणार आहे. आणि यांनी आमचं कैवारी म्हणून जरी उल्लेख केला असेल तरी शेवट दुनियाचा पोशिंदा हा बळीराजाच आहे. आणि त्या पोशिंद्याला जर अडचण आली तर सगळ्यांनी जर साथ दिली तर मला असं वाटतंय उद्याचा भविष्य हे घडवायला कुठेतरी शेतकरी हा कारणीभूत असताना उद्याला चांगल्या पद्धतीने त्याची मुलाची उद्याची भविष्यातली त्याची नांदी तो तयार करत असतो त्याच्या शेतातनं, त्याचं कुटुंब चालवत असतो किंवा ते आई वडिलांचा आजार पण करत असतो, मुला मुलींच्या लग्नाचा सगळा डोंगर त्यांच्यावर जातो तो शेतातनच होतो. आणि म्हणून शेतकऱ्याला सगळ्यांनी कुठेतरी हातभार लावला तर शेतकरी उभा राहू शकतो एवढंच मला जाणवतं. आणि म्हणून आज तुमच्यासारखे इथं माझं जरी कौतुक करत असेल तर मी पहिल्यांदा शेतकरी आहे, शेतकरी होतो, शेतकरी राहणार. तेच शेतकऱ्यांशी तुमचे नाव जोडलेले आहे, त्याच्यामुळे त्यांची जाणीव आहे तुम्हाला. हेच आम्हाला तुम्हाला त्यातून सांगायचं. धन्यवाद.